सध्या कोथरूडमध्ये जिथे पाहिल तिथे चंद्रकांत दादा ही स्थिती पाहायला मिळते। त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांची ओळख सर्वदूर पसरली आहे। कोथरूडमध्ये कुठल्याही ठिकाणी त्यांचा नावलौकिक आणि कार्यक्षमता दिसते। काही व्यक्ती या कामातून बोलतात, त्याच व्यक्तींपैकी एक म्हणजे चंद्रकांत दादा। आता हे दादा विधानसभेत बाजी मारणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। पण त्यांनी जो काही त्यांचा प्रभाव निर्माण केलाय तो इतका सहज का, तर अजिबात नाही। सुरुवातीपासूनच स्ट्रगल काही त्यांना चुकला नव्हता। घरच्या हालाकीच्या परिस्थितीत त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आणि आज ते इथवर येऊन पोहोचले। कसा होता त्यांचा हा राजकीय प्रवास जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते। नुकतीच चंद्रकांत दादा पाटील यांना कोथरूड मधून उमेदवारी जाहीर झाली आहे। सध्याची निवडणूक ही अटीतटीची असणार आहे हे आता तुम्हाला काही वेगळं सांगायला नको, पण भाजपच्या निष्ठावान आणि कार्यक्षम नेत्याला ही निवडणूक कशी असेल, सोपी की कठीण, ही त्यांच्या समोर कोण उभं ठाकतं यावर अवलंबून आहे। सध्या तरी चंद्रकांत दादा पाटलांच्या कामाचा आढावा घेणं आणि त्यांना जाणून घेणं आपल्यासाठी महत्वाचं ठरलं। तर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे विद्यमान उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा जन्म 10 जून 1959 रोजी झाला। चंद्रकांत दादांचं मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील गारगोटी। त्यांचं संपूर्ण बालपण मुंबईच्या रे रोड येथील प्रभुदास चाळीत गेलं। चंद्रकांत दादांचं कुटुंब अल्पभूधारक असल्याने त्यांचे वडील श्री बच्चू पाटील अतिशय कमी वयातच उदरनिर्वाहासाठी मुंबईत स्थायिक झाले। ते मुंबईतील कापड गिरणीमध्ये किटली बॉय म्हणून काम करत होते, तर आई देखील त्याच मिलमध्ये काम करत होत्या। यामुळे चंद्रकांत दादांचं बालपण अतिशय कष्टमय आणि हालाकीचं होतं। अतिशय साधं राहणीमान, कणखर पण संयमी व्यक्तिमत्व, चेहऱ्यावर सतत स्मित हास्य, समाज कार्यासाठी प्रचंड तळमळ आणि टोकाची आत्मीयता, रंजल्या गांजलेल्यांना न्याय मिळवून देणं, मुलींच्या शिक्षणासाठी सढळ हाताने मदत करणं, मिळालेल्या अधिकाराचा वापर करून अडचणीत सापडलेल्या शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणं, नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देऊन बळ देणं आणि कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रत्येकाची काळजी घेणं ही चंद्रकांत दादांची स्वभाव वैशिष्ट्य। चंद्रकांत दादांनी 2008 ते 2014 आणि 2014 ते 2019 पुणे पदवीधर मतदारसंघाचं 2 वेळा महाराष्ट्र विधान परिषदेत प्रतिनिधित्व केलं। या काळात त्यांनी पदवीधरांच्या अनेक प्रश्नांना न्याय मिळवून दिलाय। 2019 पासून विधानसभेच्या कोथरूड या मतदारसंघाचं महाराष्ट्र विधानसभेत ते प्रतिनिधित्व करतात। चंद्रकांत दादांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण दादर मधील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या राजा शिवाजी विद्यालयामध्ये झालं, तर उच्च शिक्षण मुंबईतील फोर्ट इथे असलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयात झालं। चंद्रकांत दादांनी सिद्धार्थ महाविद्यालयातून B.Com ची पदवी घेतली। लहानपणापासूनच त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रचंड प्रभाव होता। त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच राष्ट्रीय आणि हिंदुत्ववादी विचारांनी भारावून जात ABVPचे पूर्व कार्यकर्ते शरद चव्हाण यांच्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ते संपर्कात आले। ABVPच्या संपर्कात आल्यानंतर विद्यार्थी परिषदेचे प्रमुख आधारस्तंभ स्वर्गीय प्राध्यापक यशवंतराव केळकर, स्वर्गीय ऍडव्होकेट बाळासाहेब आपटे, स्वर्गीय मदनदासजी देवी यांच्या सहवासात त्यांची जडणघडण आणि वैचारिक बैठक पक्की झाली। 1978 मध्ये जालन्याच्या प्रदेश अभ्यास वर्गात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तत्वचिंतक प्राध्यापक यशवंतराव केळकर यांनी कार्यकर्त्यांना संघटनेसाठी पूर्ण वेळ देण्याचं आवाहन केलं। त्यांच्या आवाहनानुसार चंद्रकांत दादांनी 13 वर्ष पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून संपूर्ण भारतभर कार्य केलं। आधी महाराष्ट्र, मग गुजरात, गोवा, त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत असताना त्यांनी भारतभर अनेक कार्यकर्ते घडवले। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्ण वेळ कार्यकर्ता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग सहकार्यवाह, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव, उपाध्यक्ष, महामंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशा संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या आहेत। संघटन कौशल्याच्या माध्यमातून असंख्य कार्यकर्ते संघटनेशी जोडून त्यांनी संघटनेचा विस्तार केला। याच कालावधीत पश्चिम महाराष्ट्रात भाजपच्या कामाचं जाळं गाव पातळीपर्यंत विस्तारण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले। स्वतंत्र भारतामध्ये झालेल्या आंदोलनांपैकी प्रमुख अशा श्री राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन, बांगलादेशी घुसखोरीविरुद्ध आंदोलन, कलम 370 हटवण्यासाठी चलो काश्मीर, आसाम बचाव आंदोलन अशा विविध आंदोलनात त्यांचा प्रमुख सहभाग होता। याशिवाय शासनाच्या विद्यार्थी विरोधी आणि शिक्षण हित विरोधी अनेक आंदोलनांचंही त्यांनी नेतृत्व केले। 2014 ते 2019 काळात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांच्याकडे राज्याचे सहकार पणन आणि वस्त्रोद्योग,
सार्वजनिक बांधकाम, महसूल, मदत आणि पुनर्वसन, कृषी अशा विविध विभागांचं मंत्री म्हणून जबाबदारी अतिशय चोख व सक्षमरित्या त्यांनी सांभाळली. त्यासोबतच सांगली, कोल्हापूर, जळगाव, पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं. 1980 ते 1983 या 3 वर्षात जळगाव जिल्ह्यात त्यांनी एबीव्हीपीचा उत्तम संघटनात्मक विस्तार केला. त्यानंतर ते एबीव्हीपीचे महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री झाले. 1988 ते 89 हे वर्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी संघर्ष वर्ष म्हणून जाहीर केलं होतं. राज्य स्तरापासून शाखा स्तरापर्यंत केवळ महाविद्यालयातील निवडणुकांचाच नव्हे तर कॉलेज कॅम्पसमध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना अधिकाधिक सक्रिय केलं. त्यामुळे एबीव्हीपीच्या अनेक विद्यार्थी कार्यकर्त्यांनी महाविद्यालय व विद्यापीठांचं नेतृत्व केलं. देशभर गाजलेली मुंबई विद्यापीठाची निवडणूक दादांच्या कुशल रणनीतीमुळे अविस्मरणीय ठरली आणि प्रथम मुंबई विद्यापीठावर एबीव्हीपीचा प्रभाव निर्माण झाला. या संघर्ष पर्वात त्यांनी कॅम्पस कल्चर हा नवा आयाम एबीव्हीपीला दिला. याशिवाय स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासोबतच त्यांनी अन्य रचनात्मक कार्यक्रमांद्वारे उपक्रमशीलतेवर खूप भर दिला. डिप्लोमा एक्झिबिशन, तंत्र शिक्षण विद्यार्थी परिषद, कृषी शिक्षण विद्यार्थी परिषद यासारखे नवनवीन आयामही याच काळात विकसित झाले. 1990 ते 1994 या कालावधीत त्यांच्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महासचिव म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. ही जबाबदारी सांभाळताना दादांनी पूर्वोत्तर राज्यातील स्टुडंट एक्सपिरियन्स इंटरस्टेट लिव्हिंग या प्रकल्पाला आगळं वेगळं स्थान प्राप्त करून दिलं. 1990 मध्ये एबीव्हीपीच्या वतीने काश्मीर प्रश्नावर देश पातळीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी चलो काश्मीर नावाने मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत सुमारे 20,000 तरुण श्रीनगर मधील लाल चौकात भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी जाण्याची योजना बनली. या मोहिमेअंतर्गत तरुणांमध्ये उत्साह वाढण्यासाठी ठिकठिकाणी मान्यवरांची भाषणं होत होती. या माध्यमातून हे मान्यवर काश्मीर मधील भीषण परिस्थितीचं वास्तव मांडत होते. या सर्व तरुणांनी श्रीनगरकडे कूच केल्यानंतर त्यांना उधमपूर येथे अटक करण्यात आली व दुसऱ्या दिवशी सुटका झाल्यानंतर दादांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व तरुणांनी आपला मोर्चा राजधानी दिल्लीकडे वळवला. राजधानी दिल्लीत इंडिया गेट जवळ आंदोलन सुरू केल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंह यांना या विद्यार्थ्यांनी चर्चेसाठी आमंत्रित करण्यास भाग पाडलं. चंद्रकांत दादांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ व्ही.पी. सिंह यांच्या भेटीसाठी गेलं. या भेटीत सखोल चर्चेनंतर चंद्रकांत दादांनी आपल्याकडील तिरंगा पंतप्रधान सिंह यांना देऊन तो श्रीनगर मधील लाल चौकात फडकवण्याची विनंती केली. मनात काश्मीर प्रश्नाची धगधगती मशाल ठेवून सर्व कार्यकर्ते विद्यार्थी तत्सम दिल्लीहून आपापल्या स्थानी परतले. एबीव्हीपीचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम थांबल्यानंतर चंद्रकांत दादा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय झाले. 1995 ते 1999 या कालावधीत त्यांच्याकडे संघाची पश्चिम महाराष्ट्र प्रांतात विभाग सहकार्यवाह म्हणून जबाबदारी होती. 1999 ते 2004 पर्यंत पश्चिम महाराष्ट्रात संघाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध सेवा कार्यात त्यांची मोलाची भूमिका होती. सतत 13 वर्ष पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून कार्य करणारे चंद्रकांत दादा रामभाऊ माळगी प्रबोधिनी या संस्थेचे जानेवारी 1994 ते एप्रिल 2000 पर्यंत विश्वस्त मंडळात सदस्य होते. 2004 मध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते स्वर्गीय प्रमोदजी महाजन, गोपीनाथराव मुंडे आणि विद्यमान केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या आग्रहास्तव चंद्रकांत दादा राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. 2004 ते 2007 या कालावधीत त्यांच्याकडे भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आणि पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख अशी जबाबदारी सोपवण्यात आली. पश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यात चंद्रकांत दादांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची झलक उभ्या महाराष्ट्राला दाखवली. यानंतर 2007 ते 2010 या काळात भाजप प्रदेश सरचिटणीस तर 2010 ते 2015 पर्यंत त्यांच्याकडे भाजप प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. जुलै 2019 ते सप्टेंबर 2022 त्यांच्याकडे भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. सप्टेंबर 2022 पासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये त्यांच्याकडे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री आदी जबाबदाऱ्या आहेत. तसंच सप्टेंबर 2022 ते ऑक्टोबर 2023 पुणे जिल्हा आणि ऑक्टोबर 2023 पासून सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना उत्तम संघटन कौशल्य, प्रचंड मेहनत, संयमी आणि संवेदनशील स्वभाव आदीच्या जोरावर त्यांनी राज्याच्या राजकारण आणि समाजकारणात विशेष असं स्थान निर्माण केलंय. आता त्यांचा कोथरूडमध्ये प्रभाव किती आणि कशामुळे तेही बघूया. भाजपचे प्रमुख नेते चंद्रकांत दादा पाटील कोथरूड, पुणे येथे सक्रिय आहेत.
त्यांनी त्यांचे राजकीय अस्तित्व मजबूत करण्यासाठी विविध पायाभूत सुविधा, विकास आणि लोककल्याणकारी उपक्रमांवर लक्ष केंद्रित केलंय. पाटील रस्ते जोडणी आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा सुधारण्यात गुंतले आहेत, ज्यामुळे पुण्यातील या गजबजलेल्या भागात गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे. प्रकल्पांमध्ये रस्ते विस्तार आणि देखभाल यांचा समावेश होतो, ज्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास हातभार लागतोय. 2024 मध्ये पाटील यांनी कोथरूड मधील पौड रोड आणि कर्वे रोड यासारख्या प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाचं नेतृत्व केलंय. या प्रकल्पांचा उद्देश वाहतुकीतील अडथळे कमी करणं आणि पुण्याच्या इतर भागांशी संपर्क सुधारणं हा आहे. या प्रकल्पांमधील त्यांच्या सहभागाने प्रदेशातील वाहतूक समस्या सोडवण्यावर त्यांचं लक्ष केंद्रित आहे. अलीकडेच पाटील यांनी कोथरूड मधील पाणी वितरण लाईन्सच्या दुरुस्तीसाठी जोर देऊन पाणी टंचाईच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतलाय. विशेषतः नव्याने विकसित झालेल्या निवासी भागात पिण्याच्या पाण्याची सातत्यपूर्ण उपलब्धता निश्चित करण्यासाठी त्यांनी पुणे महानगरपालिकेशी समन्वय साधला. पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या स्थानिक रहिवाशांकडून या निर्णयाला चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळालाय. गेल्या काही महिन्यात पाटील यांनी स्थानिक आरोग्य सेवा पुरवठादारांच्या सहकार्याने अनेक आरोग्य शिबिरं आयोजित केली आहेत. या शिबिरांमध्ये मोफत वैद्यकीय तपासणी, लसीकरण आणि आरोग्य जनजागृती कार्यक्रम देण्यात आले. समाजाशी, विशेषतः वयोवृद्धांमध्ये त्यांचा संबंध वाढवण्यासाठी असे प्रयत्न महत्वपूर्ण ठरले आहेत. पाटील यांनी स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमांना जसं की गणेश उत्सव आणि दिवाळी उत्सवांना प्रायोजकत्व देऊन आणि सामुदायिक सेवा देणारे स्टॉल्स उभारून सक्रियपणे पाठिंबा दिला आहे. अलीकडेच त्यांनी वंचित विद्यार्थ्यांसाठी स्थानिक शिष्यवृत्ती कार्यक्रमाला पाठिंबा दिला आणि कोथरूड मधील शैक्षणिक उन्नतीवर त्यांचे लक्ष केंद्रित केलं. नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी सामूहिक कन्यापूजन आणि आयोजित करून त्यांनी मुलींना स्वरक्षणाबाबत मार्गदर्शनही केलं. प्रदूषणाच्या वाढत्या चिंतेला प्रतिसाद म्हणून पाटील यांनी अलीकडे झाडे लावणं आणि अधिक हिरवीगार जागा निर्माण करण्याच्या उद्देशाने ग्रीन कोथरूड प्रकल्पाची वकिली केली आहे. हा प्रकल्प चांगलाच प्रसिद्ध झाला, ज्याने पर्यावरणीय समस्यांबद्दल त्यांची प्रतिक्रिया दर्शवली आणि शाश्वत विकासासाठी एक समर्थक म्हणून त्यांची प्रतिमा वाढवली आहे. म्हणूनच चंद्रकांत दादा पाटील हे इतर राजकारण्यांपेक्षा वेगळे सिद्ध होतात, ज्यांनी नेहमीच त्यांच्या पदाचा वापर हा समाजाची सेवा करण्यासाठी केलेला दिसून येतोय. पश्चिम महाराष्ट्रात पावसाळ्यात महापूर किंवा दरड कोसळल्यासारख्या घटनांमध्ये अडकलेल्यांचे जीव वाचवण्याचं कार्य जीवन रक्षक श्री दिनकर कांबळे अतिशय जोखीम पत्करून करत असतात. मात्र त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाकीची असल्याने त्यांनी कोणत्याही प्रकारचा विमा सुरक्षा कवच घेतलं नव्हतं. दादांना ही बाब समजताच त्यांनी वाढदिवसानिमित्त उभा राहिलेल्या लोकसहभागातून 2 लाखाचा विमा उतरवून त्यांचं आयुष्य सुरक्षित केलं. असे हे कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील. आता अमोल बालवडकर यांनी त्यांच्या विरोधात वैर पत्करलं होतं आणि बंडखोरीची घोषणाही केली होती, पण त्यानंतर त्यांचाही विरोध हा मागे पडला आणि तेही चंद्रकांत दादांच्या प्रचारासाठी तयार झाले. असा हा दादांचा प्रभाव. आता विधानसभा जवळ आलीये. याही विधानसभेत दादा बाजी मारणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अर्थातच त्यांचा प्रभावच इतका आहे की याही निवडणुकीत ते जिंकून येतीलच, पण राजकारणाची गणितं कधी, कशी आणि कुठे फिरतात हे काही आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे 23 नोव्हेंबर पर्यंत मात्र आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? चंद्रकांत दादाविषयी तुमचं मत काय? यंदाच्या निवडणुकीत ते बाजी मारणार का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.